मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं अंतर 30 मिनिटांनी कमी होणार अशी माहिती राज्याचे रस्ते विकास प्राधिकरण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेची एकनाथ शिंदेंनी काल पाहणी केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि NH4 हे वेगवेगळे होणार आहेत। या मार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 2 हेलिपॅड्सही या मार्गावर तयार आहेत। एक्सप्रेसवेच्या या संपूर्ण प्रकल्पाविषयी MSRDचे मुख्य इंजिनियर DP देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांनी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेने पुण्याला पोहोचण्याचं अंतर साधारणपणे 30 मिनिटांनी कमी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात MSRDCचे चीफ इंजिनियर देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत। देशमुख साहेब, हे जे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे असं म्हणतात, एक्झॅक्टली काय होणार आहे ज्यामुळे अंतर कमी होईल? आपला जो खालापूरचा टोल नाका आहे ना, त्याच्या पुढे आपण साधारण 4 किलोमीटरवर आपण एक 8 लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर करतो आहोत आणि तो कॉरिडॉर जो आहे तो पुढे टनेलमध्ये रूपांतर होऊन तो सिंहगड इन्स्टिट्यूटला मिळेल। तर यामुळे होईल काय की NH4ची जी NH4 म्हणजे नॅशनल हायवे जो आहे जुना आणि एक्सप्रेसवे याची जी कॉमन लिंक आहे सध्या 12 किलोमीटरची, ही कॉमन लिंक जी आहे ती आयसोलेट होणार आहे। म्हणजे एक्सप्रेसवे वेगळा होईल, नॅशनल हायवे वेगळा होईल। आज जे दोन्हीची ट्रॅफिक आपण एक्सप्रेसवेला येते ती बायफर्केट होईल। मुख्य म्हणजे एक लोणावळा आणि खंडाळा भागामध्ये हे दोन्ही रस्ते एकत्र येतात, हे वेगळे होतील असं तुम्ही म्हणतात। साधारणपणे हा एलिव्हेटेड रोड किती असणार आहे, किती टनेल्स असणार आहे त्यामध्ये? नाही, याच्यामध्ये टनेल 2 आहेत आणि 2 व्हायडक्ट येतात। जेव्हा आपण एक्सप्रेसवे सोडतो आणि परत एक्सप्रेसवेला मिळतो, ह्यामध्ये 2 व्हायडक्ट आणि 2 टनेल येतात। तर ते 2 व्हायडक्ट ते साधारण 800 ते 850 मीटर लांबीचे आहेत आणि ह्या दोन्ही ठिकाणी आपण केबल स्टेट ब्रिज प्रस्तावित करतो आहोत। आणि टनेल जो आहे तो एक 1600 मीटरचा लांबीचा आहे आणि दुसरा साधारण 8 किलोमीटर लांबीचा आहे। हे सगळं मिळून जे अंतर आहे ते साधारणपणे 12 किलोमीटर येतं आणि हेच अंतर एक्सप्रेसने जर मोजलं आपण तर ते 18 किलोमीटर येतं। म्हणजे याच्यातही 6 किलोमीटर कमी होतात आणि जे घाटामध्ये कंजेशनमुळे जो वेळ लागतो आपल्याला, तो हे स्ट्रेट असल्यामुळे तो पण कमी होऊन जाईल वेळ। हा जो दुसरा टनेल आहे साधारणपणे 7.8 किलोमीटरचा आहे, हा लोणावळा लेकच्या खालून जाणार आहे असं समजतं। किती खालून जाणार आहे आणि त्याबद्दलच्या परवानग्या मिळाल्यात? हो, तो साधारण 180 मीटर खालून जातो आहे तळाच्या आणि त्याला डॅम सेफ्टीचं पण आपल्याला क्लिअरन्स मिळालेलं आहे। फक्त आता एन्व्हायरमेंटचं मिळालं, पण ते एन्व्हायरमेंटचं जे आहे ते आपल्या पायाभूत समितीकडे आपण अलाइनमेंटसाठी ठेवलेलं आहे। एकदा त्यांनी ते मान्य केलं की एन्व्हायरमेंटची पण आपल्याला परमिशन मिळून जाईल। म्हणजे याच्यात परमिशनचा तसा काही कुठे प्रॉब्लेम येणार नाही आता। आणि हा एकूण जो प्रोजेक्ट असणार आहे त्याची किंमत किती असेल आणि किती कालावधीमध्ये हा पूर्ण होईल? साधारणपणे हा ऑगमेंटेशनचा जो प्रकल्प आहे तो 7,000 कोटीचा आहे आणि सुरू झाल्यापासून त्याला 4 वर्षे लागतील साधारण पूर्ण व्हायला सगळं। एकूणच देशमुख साहेबांचं म्हणणं आहे, MSRDC चीफ इंजिनियर त्यांचं असं म्हणणं आहे की अर्ध्या तासाचा वेळ मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा कमी होईल, पण त्यासाठी 7,000 कोटींचा खर्च आहे आणि साधारणपणे पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये हे जे सर्व काम आहे ते पूर्ण होईल। कॅमेरामन राकेश नेरुरकरसह महेंद्र मोरे, साम TV, लोणावळा।